खरंच चुकलो ग मी, खरंच मनापासून सॉरी। आई माफ कर ग मला। आई ग मला नकोय ग हे। आई मला मला कष्टानेच कमाई करायची आहे, मेहनत करायची आहे। आई मी असं का वागलो, हे का केलं हे खरंच मला नाही कळत आहे ग। आई तुझी आणि बाबांची मान खाली जाईल असं मला कधीच वागायचं नाही, असं मला कधीच करायचं नाही। एकदा म्हण ग आई, माफ केलंस म्हणून माफ कर ना ग आई, माफ कर आई। माफी मागायची आहे ना तुला, माझी नाही, देवाची माफी माग। देवाने तर चांगलं काम कर अशीच बुद्धी दिली होती, पण तू चुकीच्या मार्गाला चालला होतास। माग माफी। देवा कुठल्या तोंडाने तुझ्या समोर उभा राहू मी? आईचा सुद्धा विश्वासघात केलाय रे मी, त्याबद्दल मला माफ कर, माफ कर देवा। काय रे, हात जोडायची हिम्मत होत नाहीये? आणखीन काही आहे का जे सांगायला हवं? काही चुकलंयस का? हे बघ हरीश, हीच ती वेळ आहे। काही असेल तर खरं खरं सांग। पुन्हा एखाद्या दिवशी नव्याने काही ऐकायचं पाहायची ताकद नाहीये माझी। नाही नाही आई, मी आणखीन काहीच केलेलं नाहीये। हात सोड देवाला, पण पुन्हा असं करणार नाहीस। मी खूप मोठी चूक करून बसलोय ग आई, आणि हे सांगायची हिम्मत माझ्यात अजिबात नाहीये। प्लीज मला माफ कर। भाऊजी, भाऊजी, लॉटरीचं तिकीट काढलंय त्याने। काय सांगते आजी? कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी कशाला सांगायला पाहिजे? आपलं घर काय महाल आहे? साधं घर तर आहे। या खोलीतलं त्या खोलीत सहज ऐकू येईल। तुझा तुझ्या कामाला, उगाच बातम्या हुडकत बसू नकोस। देवा, या पोरांचं ना कठीण आहे। लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या जीवाला नुसता घोर लावलाय। नेटवर्क नाही आहे ग। ओ कट झालं। आनंदी, मी जर तुला हा फोन दिला, जर दिला तर तू तुझ्या भावनाईला काय सांगणार? मी माझ्या भावनाईला सांगणार की तुम्ही मला किती त्रास देता आणि माझ्यावरती रुसता आणि माझ्या पायावरून मला टीच करता। असं डायरेक्ट सांगणार? अरे बाबा, बरं तू असं जर भावनाईला सांगितलंस तर तुला तुला काय वाटेल ना? वाईट वाटेल ना? मी भावनाईला सांगितलं तर ती तुम्हाला पनिश करणार।
पनिशमेंट तर मिळेल. मग त्यानंतर आम्ही काय करू असं वाटतं तुला? सांग. नाही माहिती. मी सांगतो. तुझी खरी आई, तुझे बाबा, तुझी आजी देवाघरी गेलेत ना, तसंच तुझ्या भावनाईला पण आम्ही देवाघरी पाठवू. आणि मग तुला कायम आमच्यासोबत राहायला गेली इथे. आणि तुझी भावनाईवरती देवाकडे आकाशात. आणि तिकडनं तुला हाय करेल. हाय असं करेल सारखं. झालं. आई बोलना सिद्धू, बोलना. अरे भीड़ बिंदास सिद्धू. एक्सक्यूज मी. सेम टू यू. तू वहिनीने डायरेक्ट इग्नोर केलं रे. अरे जाऊन सांग ना एकदाच काय ते. बोल ना काय ते. सिद्धू. भावना मॅडम, तुम्ही कोणाची वाट बघताय का? हो, मी वाटच बघते. तुम्हाला इथे कोणी दिसलं का हो? नाही म्हणजे तुम्ही तिकडे बसला होतात ना, म्हणून तुम्हाला विचारते. मी त्यांना फोन करून विचारलं पण ते म्हणाले की मी पोहोचलोय. पण मला कुठेच दिसले नाहीत. तुम्हाला कोणी दिसलं का? खरं सांगू तुम्हाला, म्हणजे अहो झाली ती कॉलर ताट. आता तरी सांगा. म्हणजे असं डायरेक्ट सांगू तुम्हाला का थोडी हिंट देऊ? अहो काय बोलताय? अच्छा, मला सांगा की माझं आडनाव काय? सिद्धिराज गाडे पाटील. करेक्ट, बरोबर. एक मिनिट. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्हीच गाडे पाटील आहात? हो. नाही 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 नाही. हो 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 हो. अहो मी काय विचारतेय सिद्धिराज गाडे पाटील, बोला. Hey, hi, darling. रवी, इमिजिएटली वकिलाला बोलवून घे. Hey, hold on. Hold on. काय झालंय काय? काही झालं नाहीये, बट सी, आनंदीवर माझं प्रेम आहे नो डाऊट. तू म्हणतोस ते खरंय. त्या भावनासारखं इमोशनल फुल असून चालत नाही. माणसाने कसं मनी माइंडेड असावं लागतं. पटलंय मला. गुड. यू गॉट द पॉइंट. ठीक आहे, मी ॲडव्होकेट देशमानेंना बोलवतो. एक मिनिट, ते युजलेस देशमाने ना अजिबात बोलवू नकोस. अरे किती रेस्ट्रिक्शन लावतात ते. लुक फॉर समवन जो आपल्याशी आपल्या भाषेत. ओके, फेअर पॉइंट. मी बघतो. बाय द वे, आनंदी कुठे आहे? ती आपल्या रूम मध्ये नॅप घेतीये. आई बरोबर खेळून दबली होती ना म्हणून. ओके, फाईन.
आई बघितलंस का, आजकाल तुझ्या मुलांनी काहीही न सांगता तुझी सून सगळं काम करून टाकते माझ्या फायद्याचं. वा, मस्त. म्हणजे आता त्या भावनाचा बँड चांगलाच वाजणार असं दिसतंय. ॲब्सोल्युटली. बाय द वे, सुपर्णा तिच्या रूममधनं बाहेर यायच्या आधी आनंदीची रूम अनलॉक करून येतो. तिने बघितलं तर उगाच सीन क्रिएट करेल. हो हो, जा बिंदास जा. अहो मी काय विचारते सांगा तरी मला. तुम्हाला असंच म्हणायचं आहे ना की तुम्हीच मिस्टर गाडे पाटील आहात? हो मग त्यात नवीन काय सांगताय? अख्ख्या जगाला माहितीये की तुम्हीच मिस्टर गाडे पाटील आहात. पण हा, मी काही इथे तुमची वाट बघत नव्हत्या. मी दुसऱ्या गाडे पाटलांसाठी इथे थांबले. नाही नाही तसेही ते गाडे पाटील खूप वेगळे आहेत तुमच्यापेक्षा. खूप भला माणूस आहे. आनंदींच्या वेळी तर त्यांनी मला इतकी मदत केली आहे ना, मला त्यांना फक्त थँक्यू म्हणायचंय. म्हणून मी इतका वेळ त्यांची इथे वाट बघतेय. अहो पण मॅडम मी पण तर गाडे पाटील आडनावच लावतो ना. अहो तुम्ही आडनाव बंधू आहात ते मला कळलं, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते गाडे पाटील वेगळे. सिद्धू बोल बोल, आता नाही तर कधी नाही. मी फोन लावल्यावर तुम्हाला कसं फोन लागला? नाही 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 नाही, हे बघा, मी आता फोन कट केला तर तुमचा फोन कट झाला. नाही हो काय कुठं. हॅलो. अरे काय रे, अरे काय यार, अरे मी बोललो ना उद्या करा मीटिंग म्हणून. बापरे, एक सेकंद धडकीच भरली मला की हेच खरे गाडे पाटील आहेत की काय. पण सुटले, आणि सुटणारच होते म्हणा. एक अत्यंत चांगला बोलणारा, मदत करणारा माणूस कुठे, आणि हा जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणत टाइमपास करणारा कुठे. बरं बरं, नाही नाही ठीक आहे ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, उद्या बोलू आपण. ठीक आहे. काय माणसं असतात नाही काय. बरं ते चहा पिऊया. ते जाऊ देऊ, तुम्ही इथे काय करताय? वाट बघतोय. अच्छा, म्हणजे आपण दोघंही ज्यांची वाट बघत होतो ते अजून आलेच नाहीये. असो, मला लवकर घरी जायला पाहिजे, नाहीतर मला उशीर झाला म्हणून आई काळजी करत राहील. अहो, आणि गाडे पाटलांचं काय मग? बघू आता नंतर. अहो असं नको. खाल्लीस माती खाल्लीस. अरे काय यार, बोलायचं ना यार सिद्धू. तर वेळ निघून गेली ना, खऱ्यामध्ये आयुष्याची माती होईल तुझ्या. वीणा, काल अर्धा लिटरच दूध घेतलं होतं ना? हो आई, आणि मंगलताई आल्या होत्या ना तेव्हा दोन अर्धा जास्त. बरोबर, 2 दिवस म्हणजे शनिवार रविवार. बरोबर ना? बरोबर. अगं बाई, अगं उद्या पूर्वीचा साखरपुडा आहे. पूर्वी म्हणजे गुणाभाऊजींची मुलगी. हो का? अरे वा, कधीच आहे मुहूर्त आणि कुठे आहे? अगं पत्रिकेवर बघते, त्यांना अगदी सांगितलंय आम्ही की येणार म्हणून. आणि बरं झालं बाई. अय्या, वीणा ती जरा पत्रिका बघ ग.
आई अहो पूर्वीचं आणि आपल्या सिद्धूचा साखरपुडा आहे. हो ना, मला वाटलं मी वाचण्यात काहीतरी चूक करते. कोणी बोललंच नाही आपल्याला. म्हणजे गुणाभाऊजींना तर कदाचित माहितीच नाही की सिंचना या घरची सून आहे. सिंचनाही काही बोलली नाही. आई त्यांना माहिती नसेल पण सिंचनाने सांगायला नको. थांब, तिला विचारते. नाही, आपल्याकडनं काही चूक व्हायला नको. आपण उगाच आपला गैरसमज करून घेऊ. आता बघूच काय कारण देते ते. माहेरचं काही म्हणून एक सांगत नाही आणि आईला तिचंच कळतं. काय ग? हा काही नाही. नाही, विचारते तिला. आई, हाय, बोला ना. मला सांग, उद्या सिद्धूचा साखरपुडा आहे का? हो आई, अहो त्याचीच तर तयारी सुरू आहे. अगं काही बोलली नाहीस. सिद्धूही काही म्हणाला नाही. अहो आई, मुद्दामूनच नाही सांगितलं. सिद्धू आणि पूर्वीसाठी सरप्राईज आहे हे. म्हटलं उगाच त्याला कळू नये ना, म्हणून कोणालाच नाही सांगितलं. अगं बाई, विसरलेच बघा. अहो पूर्वी म्हणजे कोण माहितीये का? सिद्धूची लहानपणीची मैत्रीण. दोघं पण एकाच शाळेत होते. दोघांचं छान ट्युनिंग जमतं बघा. म्हणून घरच्यांनी त्यांचं लग्न ठरवलं. अच्छा. आई, उद्या आपल्याला आई पप्पांच्या घरी जायचंय आणि मस्त एन्जॉय करायचंय. बरं आई, हे सरप्राईज आपल्यामध्येच असू द्या हा. सरप्राईजच ठेवा, आपलं सिक्रेट. ठीक आहे? नाही, मी नाही कोणाला सांगणार आहे. बरं, ठेवते हा. आई काय हो एके नाही म्हणजे हे गाडे पाटील म्हणजे वेगळंच प्रकरण आहे नाही. तर बघा ना, आता हे जुन्या काळासारखंच झालं नाही. नवरा आणि नवरीला माहितीच नाही की आपल्या एकमेकांसोबत साखरपुडा आहे ते. हो ना ग. आणि आई उद्या जर सिद्धूला वाटलं की मला या मुलीबरोबर साखरपुडाच करायचा नव्हता तर? असं अभद्र बोलू नये बाळा. आणि सिंचनाने सांगितलं नाही का, त्यांची आधीपासून ओळख आहे, जुनी मैत्री आहे. काही नाही, त्याच्याबरोबर सगळं चांगलंच होणार बघ. मी कशाला नाट लावते. जरा काही बोलायला गेलं ना की लगेच झुमते. म्हणून ना मी काही बोलतच नाहीये घरात. वीणा, खूप मला असं वाटत होतं की अगं सिद्धूचा साखरपुडा आहे ग, काहीतरी छान भेटवस्तू द्यायला हवी नाही? द्यायला तर पाहिजेच आई. म्हणजे बघ ना, त्याने माझ्यासाठी, आपल्या घरासाठी किती केलंय. खरं सांगू तर माझं सौभाग्य वाचवलंय ग त्याने. हो आई, आता बोलायला नाही पाहिजे पण मुलांनी वडिलांसाठी जे जे म्हणून करायला हवं ना ते ते सगळं सिद्धूने केलंय बरं का. खरंय ग. अगं कळत नाही मला, आपण काय देणार ना त्यांना. म्हणजे गाडे पडल्यांच्या घरात आपण काय देणार? सगळंच तर आहे त्यांच्याकडे. हो ना आई, आपल्याला झेपेल असं काहीतरी सोन्याचं देऊया का? सोन्याचंच काहीतरी द्यायला हवं ग. पण बाई, अंगठी लॉकेट कसं बनवणार ग? किती महाग झालंय सोनं. सोन्याचं नाणं देऊया का ग? म्हणजे छोटं नाणं मिळेल नाही? काय वाटतं तुला? म्हणजे ग शास्त्र केल्यासारखं पण होईल आणि आपल्या घरातून काहीतरी सोन्याचं गेलं हेही होईल. हो आई, चालेल, चांगली कल्पना आहे. आणि सिद्धूसाठी खर्च करायला काहीच हरकत नाही. आता आपल्यासाठी कोणी इतकं करत असेल तर त्याच्यासाठी खर्च करायला मागे पुढे पाहायची अजिबात गरज नाही. ती माझ्या मनातलं बोललीस बघ. आजच त्यांच्याशी बोलते. आनंदी, आनंदी, कुठे आहात तुम्ही? तुम्ही काही काळजी करू नका. फक्त 1.5 दिवस. उद्या संध्याकाळी तुम्ही परत आपल्या घरी आला असाल. फोन करू का आनंदींना? दिवसभर तसंही बोलणं नाही झालंय. काय करत असतील काय माहिती.
डार्लिंग काय झालं ग? अरे ही आनंदी पण ना, एवढं मी स्वतः तिच्यासाठी पास्ता बनवून घेऊन गेले, पण खायलाच तयार नाही. किती मनवलं मी तिला, अरे भरवायला तिच्या तोंडापर्यंत नेला होता घास, पण नाही, तिला खायचंच नाहीये. तिला पोळी भाजी हवीये. पोळी भाजी कुठून देऊ मी हिला? अगं राहू दे, तशीच उपाशी राहू दे, तिला काही होत नाही. अगं म्हणजे तसं नाही, ही पोरं अशी खायची नखरे करतातच ग. आता यांची खोड मोडायला नको का? अगं त्या भावनाने डोक्यावर चढवून ठेवलंय तिला, बाकी काही नाही. तर पाहिलंस का, तू छान पास्ता केलायस, पण बसली ना हट्ट करत ती, म्हणून म्हटलं ग. आता कशाला फोन करतेस भावना? माझी मम्मा गेल्यानंतर मी पण तिला असंच मिस केलं होतं. मी पण अशीच तरसले होते तिच्याशी बोलायला. तुला पण तरसावं लागणार आता. काहीही झालं तरी मी आनंदीला तुझ्याशी बोलायला देणारच नाही. आनंदी, बऱ्या आहात ना? काय करताय तुम्ही? तिकडे जाऊन काही तासच झाले, पण मला मात्र हे काही तास काही महिन्यांसारखे वाटायला लागले. तुमच्याशिवाय ही वेळ सरता सरत नाहीये. अजून पुढचा अख्खा दिवस आहे, तो कसा सरायचा? अजून किती दिवस मला वेळ मारून न्यावी लागणार आहे? लक्ष्मीशी खोटं बोलण्याचं दिव्य अजून किती दिवस करावं लागणार आहे कोणास ठाऊक. काय झालं बाईकला? तास बंद पडायचं होतं हिला. घराच्या जवळ जाऊन तरी बंद पडायला पाहिजे होतं. आता तिथपर्यंत ढकलत न्यायचं म्हणजे कंबरड मोडून जायचं. काय होतं तिकडं? कोण? हा संतोषचा रोजचा रस्ता दिसतोय. उद्यापासून दुसरी जागा शोधायला पाहिजे.
जयंत, अरे आता तरी सांग नक्की काय सरप्राईज आहे आणि एका दिवसात किती सरप्राईजेस देणार आहेस तू मला? कोणीच नाही करत आजच्या जगात एवढं कोणासाठी. वेल आय डोंट नो अबाउट अदर्स, पण मी तर करणार आणि करतच राहणार. त्यासाठी तूही मला अडवू शकत नाही, कळलं का? नका सध्या कुठे? इथे. येस. थांब हां. ओके, जयंत आता तरी काढू का मी पट्टी? मी काढणार. ओके, 1 2 3. उघडू डोळे. हो, ऑफकोर्स. जयंत, आज आपण टेरेसवर डिनर करणार आहोत. बाय द वे, आज मेन्यू काय? स्पेशल है. जयंत, नाही म्हणजे ह्याला मोमोज म्हणतात ते मला माहितीये, पण हे काय आहे? जानू, हे मोमो नाही आहेत, हे ह्याला डम्पलिंग्स म्हणतात. ओके, डम्पलिंग. येस. आणि दिस इज सुशी. ह्याला चॉपस्टिक्सने खायचं असतं. चॉपस्टिक्स. जयंत, पण म्हणजे चॉपस्टिक्सने कसं जेवतात ते मला माहित नाही, म्हणजे मी कधी खाल्लं नाहीये. इट्स व्हेरी सिम्पल. चॉपस्टिक्सला असं हातात पकडायचं. ओके, मधल्या बोटाने ह्याला होल्ड करायचं. हे असे, ऑलराइट. असं चॉपस्टिक्सने पकडायचं, डिप करायचं, सुशीला असं होल्ड केलं. ओके, मी ट्राय करते. काय झालं? नाही, इट्स ओके. तुला चॉपस्टिक्सने नसेल जमत तर हाताने खाऊ शकतेस. म्हणजे ट्राय करून बघ, जमलं तर जमलं. हे म्हणजे जेवणासाठी एवढी कसरत करायची? ओके, जमलं तर खा, नाहीतर हात आहेतच. एक काम करतो, मी येतो तुला भरवायला. आवडला? अगो बाई, आलात तुम्ही? हो. पाणी आणते. हा, हा. ऐक. हे घ्या. अहो, उद्या पूर्वीचा साखरपुडा आठवत आहे ना, गुणाभाऊजींची मुलगी. हो. अहो सांगा हो, कुणाबरोबर साखरपुडा आहे तिचा? बरोबर. असं तू कोण्यात काय बोलतेय सगळं? अहो असं काय करताय, आपली परिचित व्यक्ती आहे. परिचित आहे व्यक्ती? अहो आपल्या सिद्धू बरोबर आहे तिचा साखरपुडा. काय सांगतेस काय? हो ना, मला पण असंच आश्चर्य वाटलं. बापा रे छान. पण काय ग, सिद्धू बरोबर साखरपुडा ठरलाय आणि सिंचन आपल्याला बोलली पण नाही. अहो तेच तर, मी आज पत्रिका पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आलं. पण मी ताबडतोब सिंचनाला फोन केला, म्हटलं खरं आहे का हे? तर ती म्हणाली हो.
सिद्धू बरोबरच आहे साखरपुडा. अरे पण मग अहो ते काय आहे ना ते म्हणे सिद्धूला आश्चर्याचा धक्का द्यायचा आहे, सरप्राईज. सिद्धूला पण माहित नाहीये. बघा ना काय सांगू तुम्हाला, पण खूप छान. आणि ना आपण ते काय करूया माहितीये का, अय्या अहो हे बघा काय झालं चष्म्याला. चष्म्याची काच तुटली आहे. कसं काय? अगं काय झालं, मी वर्कशॉपमध्ये एक गाडीचं इंजिन जरा तपासत होतो आणि सैल झाला होता ना चष्मा. अगं नेमका खाली पडला आणि तेव्हाच सोमू चालला होता बाजूने आणि त्याचा पाय पडला ग, चुकून पडला पण त्यामुळे फुटला. अहो पण आता उद्या साखरपुड्याला जायचंय, असा चष्मा घालून कसं जाणार आहे? दिसतंय ना. हो ना. हा दुरुस्त करून घ्यायला लागेल. हा उद्याच्या उद्या करून घ्या. हो. अहो एक बोलायचं होतं. आपल्या सिद्धूचा साखरपुडा आहे, त्याला काहीतरी छान भेटवस्तू द्यायला हवी नाही का? हो. वीणा आणि मी आम्ही चर्चा केलीये. आम्ही ठरवलंय की काहीतरी सोन्याचंच देऊ. सोन्याचं? घाबरू नका. अहो काही दागिना वगैरे बनवायची गरज नाही. सोन्याचं नाणं देऊ छोटंसं, म्हणजे शास्त्र केल्यासारखंही होईल आणि आपल्या घरात सोनं गेलं हेही होईल. बरोबर की नाही? कशी वाटली तुम्हाला कल्पना? हा चांगली. तुम्ही ना हातपाय धुवून घ्या, मी चहा आणते, मग सविस्तर बोलू. हे घ्या. हो. आलेच. हे धुवायला टाकते हा रुमाल. हो हो. तुला कसं सांगू लक्ष्मी, आपल्याला हात आखडता घ्यावा लागणार आहे. आधीच तुझ्याशी एवढं खोटं बोलतोय मी, आता या बाबतीत खोटं कसं बोलू? जगात कुठलंही सोंग घेता येतं ग, पण पैशाचं सोंग घेता येत नाही. मला तुझी बाजू कळते आहे. सिद्धूने आपल्यासाठी, आपल्या घरासाठी खूप केलंय. मी आज धडधडीत आहे तो त्याच्यामुळेच. अगं मलाही खूप आनंद झाला असता त्याच्यासाठी काहीतरी करायला, पण तुझा हा नवरा इतके पैसे कमवायला कमी पडतोय. नीलू ये बस. आई तुम्ही दिलेल्या यादीनुसार सगळ्यांना आमंत्रण देऊन झाली. आणि हो ते गुरुजींना फोन करून उद्याची वेळही कळवली. गुणाची आहेस ग खरंच. नीलू तू असतेस ना तर माझी काळजीच मिटल्यासारखी वाटते बघ. घरची मोठी सून शोभतेस. आई आता घरच्या कार्यामध्ये काम नाही करणार तर कधी करणार? हो ना. मग जरा मला मदत करशील का? काय झालं? अगं पूर्वीसाठी कुठली साडी निवडू मला खरंच कळत नाहीये, जरा मला सांग ना. ती पाहू बघ कशी वाटते. आई ही साडी किती सुंदर आहे. ही देऊयात पूर्वीला. हो ना, मला सुद्धा आवडली ही. काय झालं आई? उद्या तुमच्या लाडक्या मुलाचा साखरपुडा आहे आणि तुमचा चेहरा असा का? नाही अगं, मला खरं तर खूप आनंद झालाय, पण सिद्धूला आणि पूर्वीला दोघांनाही माहित नाहीये त्यांचा साखरपुडा आहे. ते कसं सांगू मला खरंच कळत नाही. मला दडपण आलंय त्याचं. पप्पा आणि हे सिद्धूला समजावून सांगतील. आणि तुम्हाला तर माहितीये सिद्धू पप्पांच्या शब्दाबाहेर नाही. आणि पूर्वीचं म्हणाल तर तिचं माझ्यावर सोडून द्या, पण तुम्ही बिनधास्त राहा. आणि तिला कसं समजवायचं मला चांगलं माहितीये. खरंच नीलू, मला तर इतकं बरं वाटतंय ना, मनावरचा मोठा भार हलका झाला. कधी एकदा आता उद्याचा दिवस उजाडतोय आणि माझ्या सिद्धूचा साखरपुडा होतोय असं झालंय मला. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं काही नीट होईल. बरं मी ही साडी आईना दाखवून येते. हो हो चालेल. भार तर तुम्ही माझा हलका करता आई. काय आनंद साजरा करायचा आहे तो उद्याच करून घ्या. कारण सिद्धूचा साखरपुडा जरी पूर्वीशी झाला तरी त्याचं लग्न होणार ते भावनाशीच.
Just 1 minute. शयन, हे सॉक्स कशासाठी? ह्याने साऊंड स्लीप मिळते. जानो आय नो गेले काही दिवस माझ्यामुळे खूप डिस्टर्ब होतेस आणि आपण डिस्टर्ब असलो ना की त्याचा परिणाम आपल्या झोपेवर सुद्धा होतो. आणि तुझ्या बाबतीत मला असं काही होऊ द्यायचं नाहीये. माझ्यामुळे झालेला जो काही त्रास आहे तो मला भरून काढायचा आहे आणि त्याच्यासाठी जे जे पॉसिबल आहे ते सगळं मी करणार. चला, सिद्धूची येण्याची वेळ झाली आता. बघितलं की खूप खुश होईल तो. अजून आला कसा नाही? सिद्धू ये. सिद्धू, हो तुम्ही आडनाव बंधू आहात ते मला कळलं, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते गाडे पाटील वेगळे. काय आहे? लक्ष कुठे आहे तुझं? किती वेळा हाका मारल्या तुला? नाही अगं सॉरी, मला ऐकूच नाही आलं. बरं ठीक आहे, ये इकडे. ये ये, बस बस, लवकर बस. खास तुझ्यासाठी. आई एवढं सगळं कशाला? का आवडलं नाही? नाही अगं, माहीत तसं नाही म्हणायचंय मला, पण का म्हणजे? जाऊ दे, कळलं मला. दिवसभर तू तुझ्या कामाच्या गडबडीत असतोस. मला असं वाटतं तुझ्यासाठी काहीतरी छान चांगलं चुंगलं खायला करून द्यावं आणि अपेक्षा करते मी की तू खुश व्हावंस. असू दे. आई अगं तसं नाही म्हणायचंय मला. अगं खरंच सॉरी. तू माझ्यासाठी इतकं केलंयस मान्य आहे, पण मला हे सगळं जाणार नाहीये. का? तू भरव. भाजीचा घास भरवू आधी. चालेल. खतरनाक, एक नंबर झालाय. बरं ठीक आहे, आरामात जेव आता. दिवसभर दमतोस ना खूप. दगदग झाली ना रे बाळा? रोजच आहे काय, सोड ना ते. पण मला सांग, तू आज एवढा सगळा बेत का केलाय? म्हणजे मीच खुशी ना. आता काय बाबा, मला सवय करून घ्यायला हवी. सवय? कसली सवय? हेच, तुझ्यासाठी स्वयंपाक न करण्याची, तुझ्यावरचा हक्क कमी करण्याची. हे म्हणजे काय? म्हणजे एकदा काय सून घरी आली की मग काय तिच्याच हातचं अन्न गोड लागणार ना तुला? मग आईच्या हातच्या अन्नाला कोण विचारतंय? म्हणून आत्ताच हाऊस भागवून घेते मी. आई काय बोलतेस तू? हे सून बिन वगैरे काय घेऊन बसतेस? या सगळ्याला खूप वेळ आहे अजून. ए नाही, हा हे घे. अजिबात नाही. लवकरात लवकर तुझं लग्न आता व्हायलाच हवं. अरे वेळ हातातनं निघून जाईल. हे तुझं योग्य वय आहे लग्नाचं. एक मात्र करेक्ट बोलली असाय तू. अजून वेळ वाया घालून चालणारच नाही. विचार तर पक्का करायलाच पाहिजे. घे. पटलंय ना तुला? गोड खा. धर. आवडली का रसमलाई? विषय काय आई, एक नंबर झाली. आणि आई तू टेन्शन नको घेऊस. माझी बायको जरी घरी आली ना तरी जेवणासाठी मी तुलाच त्रास देणार आहे. कारण जगात भारी रसमलाई फक्त तुला.
बास बास उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस, मला कळतंय सगळं. असं कसं? मी तरी आनंदींना सांगितलं होतं की फोन तुमच्या जवळ ठेवा आणि काही वाटलं तर मला फोन करा. माझा फोन उचलायला हवा त्यांनी. काय झालं असेल? सुपर्णाने फोन काढून घेतला असेल का त्यांच्याकडून? काय करू? नाही, मी सुपर्णालाच फोन करते. भावना बाळा, चल जेवायला जायचं. चल चल, पानं वाढतोय. काय ग? हा, काय झालं बाळा? आई, अगं काय झालं बेटा? आई आई मी आनंदींना फोन ट्राय करत होते पण त्या फोनच उचलत नाहीयेत ग. काय झालं असेल तिकडे? सुपर्णाने फोन काढून घेतला असेल का? मला काहीच कळत नाही. काय करू मी? शांत शांत, नको इतकी काळजी करूस का. आनंदी तिकडे ठीकच असणार आहे. नाही, तुझी काळजी कळते मला, पण हे मग पूर्वी जसं त्या लोकांनी आपल्या आनंदीला त्रास दिला तसा त्रास देण्याची त्यांची आता हिंमतच नाही. त्यांना माहिती आहे त्याचे परिणाम काय वाईट. आणि मुळात आपली आनंदी हुशार आहे. तुला माहिती आहे ना, तिला जरा त्रास झाला ना तर ती ताबडतोब तुला फोन करणार. तू नको काळजी करू. गाडी आता घरी येईलच की, राहिलेच किती तास? 22 तास. अजून 22 तास. भावना, नको ग स्वतःला इतका त्रास करून घेऊ. सगळं ठीक होईल. मग करू आपण काहीतरी. हे जे आहे ना सुरू, ते थांबवू आपण. त्यासाठी काय करावं लागेल ते बघू आपण. हे दिवस पण सरतील बाळा.